धावचीच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी गणेशला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. थोडासा रन कमी पडलाय आणि इथे मात्र त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. सीमा रेषेपासून ते त्यांनी जे दोर लगावले, जे एफर्ट टाकलेत, तो चेंडू गॅदर केलाय. दुसऱ्या रनअपला मात्र तिने तो तिथपर्यंत तो सीमेपर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि इथे मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. तो म्हणजे शून्याचा चष्मा घालून परततोय गणेश. डावखुरा या ठिकाणी मात्र त्याला बोनस पॉईंट होता आणि या मॅच मध्ये या ग्राउंड वरती अन्यथा पाहिलं तर खरोखर डावखुऱ्याचा खूप या ठिकाणी शैली चालली आणि इथे मात्र कौतुक तर या शतकाचं करावं लागेल. शतकाचं नाव काय? विराजचं कौतुक करावं लागेल खरोखर. या ठिकाणी खूप एफर्ट टाकले, या ठिकाणी खूप मेहनत केले आणि त्याची चेंडू फेकण्याची जी पद्धत आहे ना, प्रॉपर मिडल स्टंप म्हणजे स्टंपच्या वरतून देखील नाही, म्हणजे चेंडू हातामध्ये आल्यानंतर प्रॉपर स्टंपला देखील लावू शकतो. इतका जोरदार चेंडू त्या ठिकाणी ताकदीने फेकला होता एवढ्या मैदानाच्या आतमध्ये. मात्र आता मात्र इथे पाहतो महेश दळवी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. अक्षय मात्र हे तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आले. लॉफ्ट केलाय, इझी लॉफ्ट केलाय. ओ हो काय घडलंय या ठिकाणी मात्र काळू कोणाच्या दिशेने सीमा पाल चौकार आलाय आणि इथे मात्र खरोखर थोडासा म्हणावं लागेल खराब क्षेत्ररक्षण जज नाही करू शकले, परंतु तिथे मात्र रुद्रने देखील त्याला बॅकअप केला नाहीये आणि चेंडू मात्र हातात घेऊन सीधा सीमारेषेच्या दिशेने चालता पडलाय आणि इथे मात्र हा फलंदाज बोलता झालाय. तर आता धावसंख्यामध्ये भर पडले 4 धावांनी. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती, तर 18 धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत, 4 आणि 12 धावा. 4 चेंडू आणि 12 धावा फटाफट करायचा आहे. 4 चेंडू 12 धावा म्हणजेच काय 3 ची सरासरी किंवा 2 षटकार किंवा 3 चौकार. काय घडणार सेमीफायनलचा क्रिकेटचा महासंग्राम. या चेंडूवरती मंकी टाइम मारला या ठिकाणी. काय एफर्ट लागतोय या ठिकाणी, एन्जॉय करतोय क्रिकेटला, खरोखर सुपर एन्जॉय करतोय सौरभचं कौतुक करावं लागेल. कारण की या मॅच मध्ये पूर्ण कावड बांधले मैदानामध्ये नाचत पहिले तर खरोखर एन्जॉय हा क्रिकेट करत खरोखर त्याला माहिती आहे एफर्ट टाकतोय. आणि इथे मात्र धावसंख्या फक्त मिळाली, एकच धावसंख्या मिळाले. एका धावांची धावसंख्या 19 जाऊन 20 मध्ये जाऊन पोहोचले. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा. वेट अँड वॉच. सेमीफायनलचा सामना थोड्याच वेळेला रंगतोय, परंतु 3 चेंडूसाठी आपल्याला थांबावं लागणार की इथून काय घडणार नाही, काय बिघडणार. अद्याप कोणी जिंकले देखील नाहीये, अद्याप कोणी इथून हारले देखील नाहीये. परंतु आता काय पुढच्या चेंडूसाठी तयार. चला फास्ट गोल ऑन. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात व्हेरिएशन करता चेंडू 1 नंबरची गाडी गेली 7 नंबरला आणि इथे मात्र 1 रनची फाईन मिळाले. धावामध्ये भर पडले, धाव जाऊन पोहोचले 21 वरती. आलाय दर्जेदार शॉट आणि जातोय काय लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉट करायचे चेंडूला. बिग हिट आलाय आणि इथे मात्र दाखवून दिले शुभम यांनी. शुभमच्या बॅटमधून खरोखर पाहिलेत ना तर त्याचे शोल्डर आर्म्स एकदम मजबूत दमदार आहेत आणि त्यामधून आलेला हा उत्तुंग षटकार दाखवून दिले. मॅच मुवमेंट टर्निंग झालाय. मॅच कुठे टर्निंग झालाय कारण की इथे मात्र ना पाहिलं तर अक्षय यांनी जो वाईट टाकला आणि वाईट नंतर मॅच मुवमेंट झाला, थोडासा भरचाटलाय आणि इथे मात्र त्यानंतर शुभमने मात्र या ओपनिंग पेअर बदला मैदानाच्या आतमध्ये अजून तळ टोकून उभा आहे आणि तो इथे मात्र षटकार मारलाय आणि शुभमच्या वैयक्तिक कोट्यामध्ये धावसंख्या जर पाहिलीत ना 17 धावा मात्र जमवल्यात. 17 धावा मात्र जमवल्यात. चला मित्रांनो प्लीज फास्ट करायचं आहे. 1 चेंडू 2 बॉल 3 धावा.
2 बॉल 3 धावा, 2 चेंडू 3चा खेळ आहे. या चेंडूवरती सगळ्यांच्या नजर असणार, लाखो प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. चेंडू खूप निर्णायक असणार आहे. 2-3 2-3. इथे मात्र धावची स्लोमध्ये विकेट मिळते. तंबूच्या आचरणामध्ये परत नाही, परंतु सामन्यामध्ये रंगत तर मजा आले. आता 1-2. आता मात्र हा संघाला सामना इथे मात्र रंगतोय. आता काय घडतंय मात्र अक्षय मित्रा सांगतोय खरोखर या ठिकाणी एका बाजूला पाहिलं तर खरोखर सौरभ फडके आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि राम जानकी गावगडगी, आणि एका बाजूला पाहिलं तर रानफारवाडीमध्ये काय आता मला तडपदार औषधार मात्र मॅच रंगते. जणू काय असं वाटतंय की ही मॅच फायनलचीच आहे का. हाच मात्र आता आपण दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कारण की काल समय जो होता, समय पे परे चलते है दुनिया, इस समय पे झुकते है, पण आज या मैदानावरती खरोखर वेगळाच आनंद निर्माण करून दिला आहे. आणि खरोखर बोलता मला एवढा आनंद होतोय नाही ते की, कारण की आज एवढं भाग्य लाभले, कारण की मॅच एवढे सुपर हिट होत आहेत ना. इथून मात्र 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा. काय करशील माझ्या भावा, कंपल्सरी चेस. मैदानाच्या आतमध्ये कुणी जायचं नाहीये, सामना रंगतोय प्लीज. 1 चेंडू 2 धावा. आता काय करणार माझ्या भावा बघायचंय. सुटलाय धावत. 1 धाव आले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, पण प्रयत्नाच्या नादामध्ये 1 रन शॉट पहिल्याच दिलाय. पंचांनी सांगितलंय याचा ऍब्सोल्युटली इथे मात्र नशिबाचा खेळ आहे. आणि हा खेळ मात्र पाहिलं तर सौरभ सर इथे मात्र थोडस मॅच मध्ये काय घडलं ते पहा. पंचांनी धावण्याच्या आधी मात्र इथे सांगत होते 1 रन शॉट आहे, परंतु इथे मात्र डोके बसून बसलाय संघ. आणि इथे सौरभने मात्र चातुर्य केले. अर्थात पाहतोय की ज्याने मैदानावरती प्रत्येक क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलंय, आणि इथे मात्र विजय संघ झालाय. रानपरवाडी गावखडी दत्तकृपा रावकणगाडी आज या मॅच मधून जातोय फायनलच्या मॅच मध्ये. दोन्ही मिक्स करताय तुम्ही. दत्तकृपा रणपार. अच्छा, दत्तकृपा रणपार या वाडीचा इथे मात्र सेमी फायनलमधून विजय होतोय आणि फायनलच्या फेरीमध्ये पोहोचलाय. 1 नंबरची मॅच पाहतोय आपण इथे मात्र. आणि खरोखर या मॅच मध्ये खूप वेगळी गळती मिळाली, परंतु इथे मात्र मैदानाच्या बाहेर यायचं प्लीज. दत्तकृपा हॅलो ब्रदर्स प्लीज मैदानाच्या बाहेर यायचे. सौरभ मिस्टर सौरभ हॅलो ब्रदर्स मैदानाच्या बाहेर यायचं. जल्लोष करायचा, फायनलची मॅच व्हायची आहे अजून, तो फायनलची मॅच व्हायची प्लीज लवकर बाहेर यायचं प्लीज. मॅन ऑफ द मॅच सौरभ, कारण की ज्यांनी कारनामा केलाय, कारण की मैदानाच्या आतमध्ये ना चित्त्याची 2